राज ठाकरेंची युती केली तर फायदाच होईल। माजी नगरसेवकांचा मातोश्रीवरील बैठकीत सूर, सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार उद्धव ठाकरेंचा शब्द। उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील। ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर प्रचंड आक्रमक, हिंदी शिकवून दाखवण्याचं सरकारला आव्हान, सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं। इंग्रजीचा पुरस्कार मग हिंदीचा तिरस्कार का? नव्या GR नुसार तिसरी भाषा भारतीय भाषा असावी, हिंदी अनिवार्य नाही। मनसेच्या हिंदी सक्तीच्या विरोधानंतर फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला। पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठे म्हटलं आहे? राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित सवाल। 3 भाषा सूत्र हे लवचिक असल्याचाही उल्लेख। 59व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याचा टीजर जारी। उद्या षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंचा तर वरळीमधील डोममध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा होणार। टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती, लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही वेळ आली नसती। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील अजित पवारांच्या भूमिकेवरून शरद पवारांचा टोला। जयंत पाटील आणि उदय सामंत यांच्यात भेट, मुंबईतील नरिमन पॉइंटच्या एक्सप्रेस टॉवरमध्ये दोघांमध्ये 1.5 तास चर्चा। सांगलीतील वाळवा MIDC संदर्भात भेट घेतल्याची माहिती। सांगली काँग्रेसला मोठा धक्का, जयश्री पाटलांचा भाजपात पक्षप्रवेश। जयश्रीताईंनी कार्यकर्त्यांना सांभाळलं, मात्र पक्षाने त्यांना सांभाळला नाही। पक्षप्रवेशावेळी फडणवीसांची काँग्रेसवर टीका। संत तुकारामांच्या पालखीचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुका पूजन। देहूत वारकऱ्यांचा मेळा, टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात वारकरी तल्लीन। पहिल्या 200 प्रवासासाठी 3000 रुपयांचा वार्षिक फास्ट्रॅग पास। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा, फक्त राष्ट्रीय महामार्गावर हा पास लागू असणार। सोलापूरच्या अकलूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात, तांत्रिक बिघाडामुळे पाळणा तुटून एका पर्यटकांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। जळगावात चांदीच्या दरात विक्रमी उच्चांकी, चांदीचे दर 2000 वाढत प्रति किलो 1,13,000 तर सोन्यासाठी प्रति तोळा 1,01,000 रुपये मोजावे लागणार। एअर इंडियाच्या 3 विमानांचं उड्डाण आजही रद्द, तांत्रिक कारणांमुळे दुबई दिल्ली आणि टोरंटो दिल्ली फेऱ्या रद्द, तर बाली विमानतळावर ज्वालामुखीचा विमानतळाजवळ उद्रेक झाल्याच्या वृत्तामुळे दिल्ली बाली विमान मध्यावरतीच परतलं।